जय श्रीराम सर्वांना. आमच्या इकडं भरपूर असा पाऊस झालेला होता बघा. आता भरपूर म्हणण्यापेक्षा ना बरा झालाय. जास्त जी काही ऊन होतं ना ते उन्हाचं आता वातावरण गार झालेलं आहे आणि पाऊस तेवढाच पडलाय तर वातावरण एकदम थंड झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे. आणि वाटावर तर तुम्ही पाहिलंच आहे, खड्ड्यात पाणी साठलेलं आहे. एवढा काही नाही परंतु झालाय बऱ्यापैकी. सकाळी 10ला सोडून देतो पाणी वगैरे पाजलं की लगेच बांधून टाकतो. त्या जाळीच्या बाहेर जातात ना त्याच्यामुळे असं त्यांचं चालू आहे बघा. दररोजच रिकाम्या असतात. आपला मुक्त गोठाच आहे परंतु काय करणार. आता ह्या गाई लई त्रास द्यायला लागल्यात आणि सगळीकून चॅनल मारावं लागतात. आता एवढा खर्च करायला काही टाईम आहे त्याच्यामुळं म्हटलं चला बांधूनच टाकाव्यात. कारण आता जर त्यांना रिकामं सोडलं ना तर दररोज 5-7 गाई बाहेर पडतात. त्याच्यामुळे अशाच बांधून टाकले असतात. एकदा 10ला सोडायच्या आणि 11 वाजेपर्यंत पाणी पित्यात, फिरत्यात, शांत होत्यात, परत आणखी बांधून टाकायच्या. आणि संध्याकाळी 4 वाजले की लगेचच आणखी सोडायचे. 1 तासभर आणखी फिरत्यात, पाणी पित्यात, अजून बांधून टाकायचं. असं आमच्या गाईंचं रुटीन चालू आहे. आता गाई खूप आगावपणा करल्यात म्हणून यांना बांधण्याची वेळ येते. नाहीतर गाई बांधून ह्या जमत नाहीत आणि आपल्याला पण माणसं भरपूर लागतात. गाई बांधून म्हणलं का सगळं मग काम वाढतच जातं. परंतु आता करणार काय. आता चॅनल मारेपर्यंत ह्यांना काहीच करता येणार नाही. आम्ही सगळ्यांनी तिघांनी तिकून पहिले तर गाई सोडून घेतल्या. आम्ही 4ला धारा काढायला आलेलो होतो ना त्याच्यामुळे एकदा पाणी दाखवून बांधून टाकल्या की धाराला सुरुवात करायची असं आमचं नियोजन होतं. आणि इकडं मग गाई सोडून दिलेलं आहे. आता वातावरण एकदम चांगलं झालं आहे, आबाळ पण आलेलं आहे. आणि इकडं मला चला खुराक ठेवून घ्यावा. आता खुराक तुम्हाला तर माहिती आहेच, आम्ही मिनरल मिक्सचर हे जैविकचंच वापरतो की मिल्क चार्जर हे असं मिनरल मिक्सचर आहे आणि खूप छान त्याचा आम्हाला रिझल्ट तर भेटलेला आहे गाईंसाठी. त्याच्यामुळं तेच वापरायला चालू केलेलं आहे. आता ज्या गाईचा सड बंद पडला होता त्यातूनही थोडं थोडं दूध यायला लागले. एवढं म्हणजे चांगला रिझल्ट आहे. आणि मला तर वाटत नव्हतं त्यातून दूध येईन पण चांगल्यापैकी दूध यायला लागले त्यातून. आणि इकडं मग मिनरल मिक्सचरसाठी बादली एक रिकामी होती त्यातच ओतून घेतलं. ते पहिली बादली होती ते पहिल्या म्हणजे पावडरीची. आणि हे आहे आयुर्वेदिक, खूप चांगलं आहे. एसिटीचं जैविक मिल्क चार्जर आहे. आणि इकडं मग बादलीत ते ओतून ठेवलं. याला न ठिक्क्याचं तोंड किंवा कशात जर ओतून ठेवलं तर त्याचं पॅक बनतोंड असावं म्हणून मी म्हटलं चला बादलीतच ओतून घ्या म्हणजे कसं बरं पडते. आणि इकडं धाराला सुरुवात केलेली होती. चला म्हणलं इंजन चालू करून घ्यावं आणि धारा काढायला लागा. इकडं 2-3 गायच्या कासाही धुतल्या आणि पायही बांधून घेतले. जी काय लाता देते ना तिचे पाय बांधून घेतले, खुराकं ठेवून घेतले आणि परतच धारा लागले. आणि धारा काढून पूर्ण झाल्या की मशीनही धुतली. मशीन धुवून पूर्ण महिना झालेला होता आणि सगळं दुधाची लेअर त्याला चिटकलेली होती. त्यामुळे स्वच्छ अशी मशीन धुवून घेतली. आता बरेच दिवस झालं नाही धुतलं का अशी घाण होते. नेहमी सतत धुवावी लागते. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.